पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। वडाळी येथे भीषण अपघात, शेतात राबणाऱ्या रखवालदाराचा ट्रक खाली येऊन दुर्दैवी मृत्यू। चारचाकीचा अचानक उघडलेला दरवाजा ठरला काळ, दुचाकी स्वाराचा जागीच अंत। शहादा तालुक्यातील वडाळी येथे शहादा शिरपूर मुख्य रस्त्यावर मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे। अपघातात दिलीप कापशा पटले वय 35 असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे। दिलीप पटले मूळचे मध्य प्रदेशातील लाकी भाचंकी येथील रहिवासी असून गेल्या 15 वर्षापासून शहादा तालुक्यातील कोटली परिसरात शेतात रखवालदारीचे काम करीत होते। सोबतच त्यांनी काही शेतजमीन नफ्यावर घेऊन शेती व्यवसाय सुरू केला। मंगळवारी दुपारी शेती फवारणीसाठी लागणारी औषधे खरेदी करण्यासाठी ते आपल्या मोटरसायकल क्रमांक MP 46 MU 4352 ने वडाळीच्या दिशेने जात होते। वडाळी बस स्थानकाजवळील एका चहाच्या टपरीजवळ उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या चालकाने अचानक वाहनाचा दरवाजा उघडला। दिलीप पटले यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले। भरधाव वेगात येणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रकने क्रमांक MH18 AS 5737 त्यांना जोरदार धडक दिली। धडकेनंतर दिलीप पटले हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील गजेंद्र गोसावी यांनी तातडीने सारंगखेडा पोलीस ठाण्याला कळविले। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, उपनिरीक्षक किरण बारे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृत शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविला। उशिरापर्यंत अपघात प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती। या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। अपघातस्थळी उभ्या असलेल्या चारचाकी वाहन चालकाच्या निष्काळजीपणाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला। संबंधित वाहन चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला।